नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आज आपण पर्यावरणाविषयी बोलणार आहोत, पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी बोलणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज खरं तर कोणताही पर्यावरण दिन नाहीये, तरीही आपण पर्यावरणाविषयी बोलणार आहोत. कारण खरोखरच पर्यावरण हा जो विषय आहे तो फक्त वर्षातून एकदा चर्चेसाठी आलेला विषय नाहीये, तर तो वारंवार चर्चेला गेला पाहिजे, वारंवार त्याच्यावर बोललं पाहिजे आणि तो वारंवार जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे. अर्थात त्याला कृतीची जोड ही देखील हवीच. आजचा आपला विषय काय आहे ते पाहून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे पर्यावरण आणि मानव बंधन. पर्यावरण म्हटलं की काही ठराविक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, जसं की वृक्षारोपण आहे, प्लास्टिक आहे, प्रदूषण आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन पर्यावरण काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे. जेव्हा दूर कुठल्या तरी एखाद्या जंगलामध्ये काहीतरी घडामोडी होतात, काहीतरी बदल होतात, तेव्हा त्याचा माझ्या आयुष्यावर खरंच काही परिणाम होतो का, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर संजय जोशी. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर सोमय्या कॉलेजमध्ये पर्यावरण विज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत आणि पर्यावरण अभ्यासक तर ते आहेतच, आणि पर्यावरण दक्षता मंडळ ठाणेचे उपाध्यक्ष आहेत. पर्यावरण म्हणजे नक्की काय, संवर्धन म्हणजे नक्की काय, एक सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो याविषयी आज आपण बोलणार आहोत. आपण बघतो की हल्ली पर्यावरण या विषयावर बरंच बोललं जातं, तर एकूण पर्यावरणाची व्याप्ती जी आहे तर त्याबद्दल सुरुवातीला काय सांगाल तुम्ही? जरूर. सर्वप्रथम मला दूरदर्शन आणि तुमच्या संपूर्ण टीमचं खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन करावंसं वाटतं. जसं तुम्ही उल्लेख केलात की आज कुठलाही पर्यावरण दिन नसताना सुद्धा आपण हा विषय चर्चेकरता घेतला आहे, आणि खरं ह्याचीच खूप गरज आहे. म्हणजे आपल्यासारखी जी माध्यमं आहेत, जी अतिशय प्रभावी माध्यमं आहेत आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणारी माध्यमं आहेत, तर अशा माध्यमातून पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत एकूण ह्या लोकांपर्यंत पोहोचणं हे आता काळाची गरज आहे असं मी म्हणतो. पर्यावरण हा शब्द खरं म्हणजे अलीकडच्या काळात जास्त प्रचलित झालाय. हे काही दशकांपूर्वी भारतासारख्या देशांमध्ये पर्यावरण असा शब्द अस्तित्वात नव्हताच जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही. पण अलीकडे त्याचं महत्त्व लोकांना म्हणजे कळायला लागलं की पर्यावरण म्हणजे नक्की काय आहे. आणि अगदी शालेय जीवनापासून पर्यावरण किंवा परिसर हे आपण शिकत आलेलो आहोत. तर पर्यावरणाची व्याप्ती किंवा त्याची व्याख्या करणं तसं वेगवेगळ्या पद्धतीने त्याची व्याख्या करता येईल. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे सजीव सृष्टी आपल्याला जी दिसते, अगदी आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर पडल्यावर ज्या काही वनस्पती, विविध प्रकारचे आपल्याला सजीव दिसतात, त्याच्याबरोबरीनेच हवा, पाणी, जमीन असे जे अजैविक घटक ज्याला म्हणतो आपण, हे थोडक्यात जैविक घटक म्हणजे त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असं म्हणता येईल, आणि अजैविक घटक नॉन लिव्हिंग थिंग्स ह्या सगळ्यांचं मिळून. आणि थोडक्यात मानवाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी, जी काही संसाधनं आपल्या भोवती असतात, ते सगळं मिळून ते आपलं पर्यावरण एक तयार झालेलं असतं. बरोबर आहे. म्हणजे जे जे काही निसर्ग निर्मित आहे ते सगळं पर्यावरण असं आपण म्हणू शकतो. अगदी निश्चितपणे. असं आपण निसर्गाचं म्हणजे आणि त्याच्यात गंमत अशी आहे की हे सगळे घटक एकमेकांवरती अवलंबून आहेत. परस्परावलंबन जे म्हणतो आपण, तर ते खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि यांच्या एकत्रित असल्यामुळे किंवा ह्या एकमेकांवर अवलंबून असल्यामुळेच निसर्गाचं एक संतुलन एक प्रकारचं राखलं जातं. खरंय. आणि निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, प्रत्येकाला देतो. म्हणजे निसर्गामध्ये ह्या पर्यावरणातले जेवढे घटक आहेत,
अगदी आपण अतिसूक्ष्म बॅक्टेरिया सारखे जे जमिनीत राहणारे जीवाणू आहेत किंवा विषाणू आहेत त्यांच्यापासून ते अतिशय महाकाय प्राणी वनस्पती ह्या सगळ्यांना निसर्ग पुरवत असतो आणि प्रत्येकाला त्याचा त्याचा वाटा मिळत असतो. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की प्रत्येकालाच म्हणजे प्रत्येक जीवाला निसर्ग भरभरून असं देत असतो. आपण हल्ली म्हणतो किंवा ह्या गोष्टीवर खूप चर्चा होते की पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. तर पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय म्हणजे नक्की काय घडतंय एका मोठ्या स्केलवर आपण जर विचार केला तर? फार चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये बेसिकली पर्यावरणाचा ऱ्हास होतो याचा अर्थ पर्यावरणाची प्रकृती ढासळते थोडक्यात. आणि ही प्रकृती ढासळण्याचं कारण म्हणजे नैसर्गिक कारणं आहेत त्याला, नाही असं नाही, पण ती फार कमी आहेत. मानवनिर्मित कारणं खूप, त्याची भली मोठी यादी खरं म्हणजे देता येईल. याचं कारण असं की आपण जर थोडंसं मागे बघितलं, मागोवा घेतला मानवी उत्क्रांतीचा, तर मानव हा प्राणी जेव्हा उत्क्रांत झाला तेव्हा त्याची जी एकूण जीवनशैली होती ती पूर्णपणे निसर्गपूरक अशी होती किंवा निसर्गामध्ये राहणारा इतर प्राण्यांसारखाच एक घटक. आणि त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर मर्यादित करणं हे आपसूक म्हणजे ते भिनलेलं होतं. ती जीवनशैली तशीच होती. नंतर जशी जशी वाढ उत्क्रांती होत गेली मानवाची तसे तसे अनेक गोष्टी, अनेक बदल घडत गेले. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणता येईल तो म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतरचा. नक्कीच सर, आपण हा औद्योगिक क्रांतीनंतरचा जो बदल आहे तो आपण सविस्तर खरं तर आपल्याला याच्यावर बोलायचे, पण आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. बाळासाहेब वाघमोडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हा, माझा प्रश्न असा आहे. हा, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा सर. असा आहे मॅडम, बोला. वाळू उपशामुळे आणि गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा काय धोका होतो? पहिलं एक मिनिट, उत्खनन आणि मागितले पाहिजे. वाघमोडेजी, तुम्ही पहिला प्रश्न विचारलात. पहिलं सुरुवात काय होती? उत्खनन आणि दुसरा कुठला मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय? वाळू उपसा. वाळू उपसा. धन्यवाद. त्याच्यावरती आम्ही कुठं दंड मागितले पाहिजे? धन्यवाद. आपला प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपले तज्ज्ञ देणार आहेत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरणाविषयी आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संजय जोशी. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. या इंदिरा संतांच्या ओळी आहेत. आणि आपल्याला सर एक प्रश्न आलेला आहे बाळासाहेब यांचा सोलापूरहून. त्यांनी विचारलेला आहे की वाळू उपसा खूप होतं किंवा उत्खनन जेव्हा होतं तर ते कितपत योग्य आहे आणि त्याची दाद जर आपल्याला मागायची असेल तर कुठे मागायची? खूप चांगला प्रश्न आहे आणि अतिशय महत्वाचा सुद्धा आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. विशेषतः जेव्हा आपण अलीकडच्या काळामध्ये वारंवार येणारे पूर किंवा महापूर म्हणूया, त्याच्यामुळे होणारं नुकसान आणि ह्या सगळ्यांचा संबंध कुठेतरी ह्या प्रकाराशी आहे. वास्तविक वाळूची गरज, वाळू एक नैसर्गिक संसाधन आहे आणि त्याची आवश्यकता आपल्याला माहिती आहे की बांधकामाकरता वाळू जास्त करून वापरली जाते, सगळ्या प्रकारची बांधकाम. पण ही वाळू उपसण्याकरता जी पद्धत आहे तर त्या पद्धतीमध्ये कुठेतरी बदल झालेला आहे. म्हणजे आपल्याला एकूणच नैसर्गिक संसाधनांचा उपसा करणं, वाळू हा एक भाग झाला, पण एकूणच तो उपसा करण्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात मशीनचा वापर करतोय, बरं, तंत्रज्ञानाचा वापर करतोय आणि त्याच्यामुळे अधिक वेगाने आणि अति जास्त प्रमाणामध्ये वाळूचा उपसा केला जातोय. पारंपरिक पद्धतीने वाळू उपसणारे काही असे एक्सपर्ट म्हणजे ज्यांना स्किल्ड लेबर असं म्हणूया आपण, की त्यांची ती पारंपरिक पद्धत आहे की ते नदीत किंवा जिथून कुठून वाळू काढायची असेल तर ते डुबकी मारतात, तळाशी जातात आणि मॅन्युअली ते सगळं म्हणजे हाताने वाळूचा उपसा केला जातो. तर त्या पद्धतीमध्ये होतं काय की एक वाळूची जी ठराविक लेव्हल तिथे पाहिजे किंवा जे प्रमाण पाहिजे ते राखल्या जातं आणि तिथली परिसंस्था देखील अबाधित राहते. बरं. पण आता मोठ्याल्या मशीन्स किंवा ड्रेजर्स वापरून जेव्हा वाळूचा उपसा केला जातो त्यावेळेला त्या वाळूबरोबरच इतरही त्या परिसंस्थेचे इतर जे घटक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते.
त्यामुळे नदी असेल किंवा खाड्या असतील तिथून वाळू उपसा करणं याच्यावरती बंधनं सरकारने घातलेली आहेत निश्चितपणे. त्याच्या संदर्भात कायदे देखील केलेले आहेत. पण अनेकदा आपण पेपरमध्ये वाचतो बातम्या की कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर ते वाळू माफिया जे आहेत ते त्यांच्याकडनं हल्ला केला जातो किंवा काय. तर ह्याला जर दाद ह्याच्याकरता मागायची असेल तर स्थानिक पातळीवर जी ग्रामपंचायत किंवा तहसीलदार त्यांच्याकडे जर आपण तक्रार नोंदवली ह्या संदर्भात तर त्यांना अधिकार आहेत ह्या संदर्भात ऍक्शन घ्यायचे. बरोबर आहे. तुम्ही जर मगाशी सांगितलं की सुरुवातीला जो मानव होता तर त्याची पर्यावरण पूरक अशी जीवनशैली होती आणि नंतर औद्योगिक क्रांतीनंतर बरेच बदल झालेले आहेत आणि त्यातून कुठेतरी आपल्याला पर्यावरणाच्या ऱ्हासाला सामोरं जावं लागतंय. आपल्याला एक फोन येतोय, आणखी एक तो घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की निसर्गाच्या गोष्टी निसर्गालाच परत करणं म्हणजे पर्यावरण रक्षण असं म्हटलं जातं, ते त्यात कितपत तथ्य आहे. दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा इलेक्ट्रिक खांबावरची दिवे किंवा सोसायटीमधले दिवे हे पहाटे 6 वाजले किंवा 7 वाजले सकाळी तरी सुद्धा ते चालू असतात. त्यामुळे एक प्रकारे पर्यावरणाला आपण रक्षण करत नाही असं वाटतं. तर या बाबतीत आपलं मत काय आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा जंगलामध्ये वणवे लागतात, त्या वणव्याला निश्चित कारणं लक्षात येत नाहीत किंवा बऱ्याच वेळेला 18 वय किंवा 20 वयाच्या व्यक्तीला सुद्धा लगेच स्कूटर चालवायला परवानगी दिली जाते. त्यामुळे कार्बनचं उत्सर्जन हे जास्त प्रमाणात होतं. तर त्या बाबतीत काय करता येईल की 18 वयाची जी 20 वयाच्या व्यक्तीला जर लायसन दिलं तर आणखीन रक्षण होईल असं आपल्याला वाटतं का. धन्यवाद आपल्या प्रश्नांबद्दल सर. त्यांनी सर 3 प्रश्न विचारलेले आहेत. एक पहिला प्रश्न असा आहे की निसर्गाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण निसर्गाला परत देणं ह्याबद्दल. खूपच चांगला प्रश्न आहे खरं. कारण निसर्गाकडनं आपण खूप काही घेतोय आणि घेतलेलं आहे आतापर्यंत आणि पुढे घेत राहणार आहोत. पण आपण किती प्रमाणात त्या निसर्गाला परत करतो हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निसर्गाकडनं आपण काय घेतो तर नैसर्गिक संसाधनं, आपल्या ज्या परिसंस्था आहेत ज्याचा उल्लेख आपला पुढे येणार आहे, तर ह्या परिसंस्थांकडनं आपल्याला अनेक प्रकारच्या म्हणजे आपली जी जीवनशैली आहे एकूणच सगळी, तर ह्या जीवनशैलीला पूरक अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू, उपभोगाच्या वस्तू असतील किंवा अन्य आपलं अन्न असेल, पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाकडनं मिळतात. आणि ह्या मिळत असताना, ह्या घेत असताना आपण त्या किती प्रमाणात घेतल्या पाहिजेत, त्याचा वापर कसा केला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता आपला जो आपण जे म्हटलं की जीवनशैली आपली कशी असायला हवी हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्याबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत. त्यांचा दुसरा प्रश्न होता सर की अनेक वेळा रस्त्यावरचे जे दिवे असतात तर ते सकाळपर्यंत चालू राहतात. खरंय खरंय. बऱ्याच ठिकाणी हे बघायला मिळतं. म्हणजे मी ज्या भागात राहतो तिथे देखील बरेचदा असं दिसतं की सकाळी सूर्य वर आला तरी सुद्धा ते दिवे चालू राहतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या स्थानिक पातळीवर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत की ज्यांचे वेगवेगळे विभाग असतात, पाणी इव्हन पाण्याच्या लिकेजच्या बाबतीतही असं म्हणता येईल, मोठ्या पाईपलाईन्समधनं पाणी गळती होत असते, तर अशा वेळेला आपल्याला त्या संबंधित विभागांना तक्रार नोंदवून त्यांच्यापर्यंत हे बातमी पोहोचवणं हे आवश्यक असतं की बाबा इथे दिवे चालू आहेत तर ते कृपया बंद करा. वास्तविक बऱ्याच ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की ऑटोमॅटिक सिस्टीम असते. अच्छा. ती ठराविक वेळ झाली की दिवे आपोआप बंद होतात. तर काही वेळेला कदाचित ती सिस्टीम नीट चालत नसेल, त्यामुळे दिवे बंद होत नसतील किंवा, पण आपण निश्चितपणे जागरूकता दाखवून जर याची तक्रार किंवा याची माहिती जर संबंधित यंत्रणेला पोहोचवली तर ते त्वरित त्याच्यावरती नक्की ऍक्शन घेतील. सर तिसरा त्यांनी आणखी एक प्रश्न विचारला की जंगलामध्ये वणवे लागतात आणि त्यामुळे खूप मोठी जंगलांचा ऱ्हास होतो, तर काय कारण असतात त्याला. हा खूप मोठा विषय आहे खरं म्हणजे वणव्यांचं. कारण भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये ह्या जंगलाला लागलेल्या वणव्यांमुळे किंवा आगींमुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे निसर्गाची. आणि तुम्ही जसं म्हणालात की कार्बनचं उत्सर्जन खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यामुळे होतं, हे नक्कीच आहे. आता वणवे लागण्याची अनेक कारणं आहेत आणि आपल्याला कल्पना आहे साधारण की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वणव्यांचं प्रमाण हे जास्त असतं, खूप जास्त. याचं कारण असं की जंगलातला जो पालापाचोळा किंवा जे गवत जे काही असेल किंवा झाडं ती वाळलेली असतात आणि
कदाचित तिथे जाणाऱ्या लोकांकडून ती आग लागलेली असू शकते काही ना काही कारणामुळे, किंवा जोरदार वारं सुटलं आणि काही घर्षण झालं झाडांमध्ये, तर त्याच्यामुळे म्हणजे त्याला अनेक कारण आहेत खरं म्हणजे, एक अमुक एका कारणामुळे वणवे लागतात असं नाहीये. बरोबर, तुम्ही म्हणालात तसं मोठा विषय आहे हा. बहुतांश वेळेला असं दिसून आलंय काही अलीकडच्या काळामध्ये की काही माणसं म्हणजे मानवनिर्मित वणव्यांचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. बरं बरं बरं. सर, आपण पर्यावरण ऱ्हासाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा ह्या ऱ्हासातून अनेक गोष्टी निर्माण होतात की ज्या सजीव सृष्टीसाठी आणि एकूणच मानवासाठी देखील हानिकारक आहेत. नक्कीच. पर्यावरणाचा ऱ्हास होतो याचा अर्थ थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही संसाधनं आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने आवश्यक आहेत म्हणजे मानवाच्या आणि संपूर्ण सजीवांच्या, तर त्या संसाधनांचं आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याची हानी करतो. समजा पाण्याचं उदाहरण घेतलं, आपल्याला माहिती आहे की पाणी हे जीवनावश्यक द्रव्य आहे आणि अनेक नैसर्गिक पाण्याचे साठे जलाशय आहेत, तर त्या जलाशयांचं एकूणच आरोग्य नैसर्गिकरित्या चांगल्या पद्धतीने राखलं जातं. हो, पण होतं काय की आपल्या सगळ्या कृतींमुळे, अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर आमच्या ठाण्याला जी खाडी आहे त्या खाडी एकेकाळी अतिशय वैभव संपन्न होती जैविक विविधतेच्या दृष्टीने, पण काळाच्या ओघामध्ये मानवी वस्ती जशी वाढायला लागली तशी तशी कचरा टाकणं, अगदी साधे म्हणजे घरगुती कचरा खाडीच्या काठावर किंवा जलाशयांच्या काठावर टाकणं आणि सांडपाणी त्या जलाशयांमध्ये सोडणं, त्याच्यामुळे त्या जलाशयाच्या परिसंस्थेची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. बरोबर. तिथे राहणारे जे सजीव आहेत सगळे, त्यांना ते सहन होत नाही. त्यांच्या दृष्टीने हे सगळं नवीन आलेलं आहे, म्हणजे हे नैसर्गिक नाहीये, बरोबर आहे, मानवनिर्मित आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी मानवनिर्मित आहेत आणि ज्या आपण वातावरण किंवा ह्या परिसंस्थांमध्ये किंवा नैसर्गिक संसाधनांमध्ये त्या आपण मिसळतो तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. नक्कीच. आणि सर, आपल्याला एक फोन येतोय, अच्छा. तो आपण घेऊया. मिलिंद जोशी आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला सोसायटी मधले जे ओला कचरा जो आहे त्याचं विघटन करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन कुठे मिळू शकेल? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आणि आपण बघतोय की ओला कचरा आणि सुका कचरा किंवा ओल्या कचऱ्याचं विघटन हा एक वेगळा विषय आहे आणि हा विषय आपण बोलणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरणाविषयी आपण बोलतोय, पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संजय जोशी. आपल्याला डोंबिवलीहून फोन आला होता मिलिंद जोशी यांचा, आणि सर त्यांनी असं विचारलेलं आहे की सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्याचं विघटन करायचं आहे, तर त्यासाठीची जी माहिती आहे ती कुठून मिळू शकते त्यांना? अलीकडच्या काळामध्ये असं दिसून येतंय की बरेच लोक घरगुती पातळीवर किंवा सोसायटीच्या पातळीवर ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने खत निर्मिती याच्यात पुढाकार घेताना दिसतात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, आशादायक गोष्ट आहे, कारण कचरा हा एक खूप मोठा घटक आहे पर्यावरणाच्या ऱ्हासाचा आणि त्यामुळे खूप चांगला इनिशिएटिव्ह बऱ्याच सोसायट्यांनी घेतलेला आहे. ही आमची जी संस्था आहे ठाण्यात पर्यावरण दक्षता मंडळ, तर ह्या संस्थेच्या माध्यमातून सोसायट्यांमधनं आणि इव्हन काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती कशी करावी याचं प्रात्यक्षिक आणि ह्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि त्याचं पूर्ण जे काही एकूण त्याला लागणारी जी सामुग्री आहे त्या सगळ्यांचं हे पर्यावरण दक्षता मंडळाच्या माध्यमातून केल्या जातो. अशा अर्थात अनेक संस्था आहेत, तुमच्या डोंबिवलीमध्ये देखील आहेत आणि इतर सगळ्या बऱ्याच ठिकाणी अशा संस्था आहेत जे ओला आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचं काम करत आहेत चांगल्या पद्धतीने आणि अतिशय सोपं आहे, घरगुती पातळीवर सहजपणे करता येण्यासारखं आहे. नक्कीच. सर, आपण म्हणत असतो की पर्यावरण पूरक जीवनशैली आहे, त्याचा अंगीकार केला पाहिजे, तर म्हणजे नक्की एका सामान्य माणसाच्या पातळीवर आपण काय काय करू शकतो? म्हणजे आता तुम्ही सांगितलं की ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती करू शकतो, तशा आणखी कुठल्या गोष्टी आहेत? जेव्हा आपण पर्यावरण पूरक किंवा निसर्गस्नेही पर्यावरण आपली जीवनशैली असे आपण अनेकदा वाचतो बऱ्याच ठिकाणी हल्ली की पर्यावरणपूरक जीवनशैली आपण अंगीकारली पाहिजे किंवा त्याचा स्वीकार केला पाहिजे, तर बरेचदा मला स्वतःलाही देखील प्रश्न पडतो की पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारायची म्हणजे नक्की काय करायचं. अगदी
खोलात जाऊन विचार केला तर सगळ्यात उत्तम म्हणजे आपण जंगलात जाऊन राहणं. म्हणजे पूर्वी आदिमानव जसे राहायचे, पण आपल्याला कल्पना आहे की त्याला खूप मर्यादा आहेत. आपल्याला आताच्या काळामध्ये काही शक्य नाही आहे ते. मग आता आपल्या मर्यादेमध्ये आपल्याला जी काही संसाधनं उपलब्ध आहेत त्याचा मर्यादित वापर करून आपण जास्तीत जास्त पर्यावरणपूरक आपली जीवनशैली कशी बनवू शकतो, तर अतिशय साध्या सहज करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पाण्याचं व्यवस्थापन. आपल्याला जे पाणी मिळतं, पाणी हा निसर्गाचे एक फार मोठं वरदान मानवाला आणि सगळ्या सजीवांना मिळालेलं आहे. तर प्रत्येक सजीव सृष्टीमधला पाण्याचा ज्या पद्धतीने वापर करतो त्याचा जर नीट अभ्यास केला ना तर आपल्याला खूप काही त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे इनफॅक्ट मी तर म्हणेन की निसर्गाकडनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे की ह्या संसाधनांचा मर्यादित वापर कसा करावा. वनस्पती किंवा प्राणी यांच्याकडनं हे शिकण्यासारखं आहे. तर पाण्याचा वापर करताना मर्यादित स्वरूपात वापर करणं हा एक भाग आपण शाळांमध्ये शिकतो की पाणी जपून वापरा, वाया जाऊ देऊ नका. मग पाणी जपून वापरा ह्याचा अर्थ काय? आता होतं काय की शहरांमध्ये विशेषतः आपण शहरामध्ये राहतो तर आपल्याला नळ उघडला की पाणी येतं आणि त्यामुळे आपण वारेमाप त्याचा काही विचार न करता त्याची उधळपट्टी करतो. उधळपट्टी हा शब्द इथे महत्वाचा आहे. तर ती टाळणं. नंतर जे वाया जाणारं जे पाणी असतं ड्रेनेजमधलं त्याचा पुनर्वापर करता येणं सहज शक्य आहे. ते तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि फार काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये. ते सहजपणे घरगुती पातळीवर किंवा सोसायटीच्या पातळीवर करता येण्यासारखं आहे. वेस्ट वॉटर रिसायकलिंग अँड रियूज असं ते त्याला करता येण्यासारखं आहे. बरोबर आहे. तसंच कचऱ्याच्या संदर्भात जो प्रश्न आला तो देखील सहजपणे म्हणजे असे अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. विजेचा वापर, आपण इलेक्ट्रिसिटी घरात जी वापरतो ती अतिशय मर्यादित स्वरूपात आणि म्हणजे ह्या बेसिकली ह्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या ह्या आपल्याला चांगल्या सवयी लावून घेणं आणि एक शिस्तबद्ध आयुष्य किंवा जीवन आपली जीवनशैली करणं म्हणजे पर्यावरण पूरक सवयी आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये अजून एक मला महत्वाचं ह्याच्यात सांगायचं आहे की प्लॅस्टिकचा वापर जो आपण करतोय तो देखील टाळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे प्लॅस्टिकचा खरं गैरवापर करतोय आपण. म्हणजे असं म्हटलं जातं की प्लॅस्टिकवर बंदी आणली पाहिजे, प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होतं इत्यादी इत्यादी. पण प्लॅस्टिकमुळे प्रदूषण केव्हा होईल? जेव्हा आपण ते प्लॅस्टिक बाहेर टाकू तेव्हा. जर प्लॅस्टिकचं व्यवस्थापन आपण घरगुती पातळीवर योग्य पद्धतीने केलं तर ती देखील अगदी साधी गोष्ट. आपण मार्केटमध्ये जातो, हे वारंवार सांगितलं जातं की जाताना तुम्ही घरनं पिशव्या घेऊन जा. पण आणि प्लॅस्टिकवर खरं बंदी पण आणलेली आहे ह्या पिशव्यांवर. तरी देखील सर्रासपणे आपल्याला दिसतं की भाजीपालाचे गाडीवाले असतील किंवा इतरही ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधनं सगळं ह्या गोष्टी दिल्या जातात आणि लोकही घेतात. लोकांनी जर घ्यायचं थांबवलं तर त्यांच्याकडे पिशव्या राहण्याचं काही कारण नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातनं आपण आपली जीवनशैली ही पर्यावरणाला पूरक अशी बनवू शकतो. बरोबर आहे. आपला जो 2021चा जो जागतिक पर्यावरण दिन होता तर त्यावेळी परिसंस्थांचं पुनरुज्जीवन ही एक संकल्पना घेतलेली आहे जी पुढच्या 10 वर्षांसाठी आपल्याला राबवायची आहे. तर आता परिसंस्थांचं पुनरुज्जीवन म्हणजे नक्की काय? त्याच्या आधी मला असं सांगा की परिसंस्था म्हणजे काय, याबद्दल थोडंसं बोलूया. मगाशी मी म्हटलं पर्यावरणाची जेव्हा आपण व्याख्या केली किंवा पर्यावरण म्हणजे काय हे समजून घेतलं तर त्याच्यामध्ये परिसंस्था हा पर्यावरणाचा एक फार मोठा घटक आहे. आणि परिसंस्था एक समजा आपण जलाशय घेतलं किंवा जंगल ही एक परिसंस्था घेतली तर त्या जंगलाची असलेली जमीन, त्या जमिनीत राहणारे असंख्य लक्षावधी सूक्ष्मजीव असतील किंवा इतर काही जमिनीखाली राहणारे प्राणी, जमिनीवर वाढणारी अगदी लहान लहान गवतापासून ते महाकाय वृक्षांपर्यंत सगळ्या वनस्पती, प्राणी आणि त्याचबरोबर हवा तिथली आणि पाणी ह्या सगळ्या घटकांची मिळून एकत्रित मिळून ती परिसंस्था अशी तयार होते. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. पाणथळीच्या जागा असतील, दलदलीच्या जागा, ही अतिशय समृद्ध अशी परिसंस्था आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे जलाशय, गवताळ प्रदेश आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आपल्याला आजूबाजूला दिसतात. म्हणजे जंगल ही एक परिसंस्था आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जमीन ही देखील एक परिसंस्था आहे. कारण जमिनीमध्ये देखील जमीन स्वतः म्हणजे आपण एक काळी आई म्हणतो जमिनीला. आपल्या दूरदर्शनचा जो आमची माती आमची माणसं कार्यक्रम आहे त्याच्यात ती सुरुवातीची ओळच आहे, काळी आई धनधान्य देई. त्यामुळे ह्या काळ्या आईचे खूप उपकार आहेत आपल्या मानव जातीवर आणि ते एक संसाधन तर आहेत
पण ती अतिशय चांगली परिसंस्था देखील आहे, समृद्ध परिसंस्था आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात आणि आपण देखील खरं म्हणजे त्या परिसंस्थेचा एक घटक आहोत. बरोबर आहे. आता आपण मघाशी जसा उल्लेख केला की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि त्याप्रमाणे ह्या परिसंस्थांचा देखील ऱ्हास होतोय का? हो, निश्चितपणे परिसंस्थांचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय. आपण जर पाणथळ परिसंस्था घेतली, त्याचा विचार केला तर पाणथळ परिसंस्था ही वास्तविक पाहता अतिशय समृद्ध, त्याला वेटलँड इकोसिस्टीम म्हणतात, अतिशय समृद्ध जैवविविधतेने अतिशय समृद्ध अशी परिसंस्था आहे आणि प्राथमिक उत्पादन प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटीच्या दृष्टीने अतिशय उत्तम अशी ही परिसंस्था आहे. अच्छा. पण दुर्दैवाने आपण त्या वेटलँडचं वेस्टलँड केलेलं आहे. हा, म्हणजे त्याच्यामध्ये वाटेल त्या प्रकारच्या गोष्टी, म्हणजे ज्या आपल्याला नको आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डंप करत गेलेलो आहे. खरंच खूप आणि दुर्दैव त्याच्यामुळे आहे त्या आणि खंत आहे परिसंस्थेचं ही. फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसंच आपल्याला नद्या, तलाव, खाड्या किंवा समुद्र आणि इव्हन जंगल सुद्धा, या सगळ्याच परिसंस्थांचा फार मोठ्या प्रमाणात विनाश अलीकडच्या काही दशकांमध्ये मानवी कृतीमुळे झालेला आहे. नैसर्गिक कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक कारण आहेतच, आगी लागणं म्हणा किंवा मोठाली वादळं आणि अशा काही कारणांमुळे परिसंस्थाचा ऱ्हास होतोय. पण मानवनिर्मित कारणं खूप जास्त ह्याला जबाबदार आहेत परिसंस्थाचा ऱ्हास होण्याकरता. परिसंस्थांचा खरं तर ऱ्हास होत चाललाय आणि त्याचा परिणाम हा खरं तर आपल्याला जरी आज दिसत नसला तरी तो थेट आपल्या जीवनावर होणार आहे. याविषयी आणखी आपण जाणून घेणार आहोत. परिसंस्थांचा जो ऱ्हास होतोय तो रोखायचा कसा आणि त्यांचं संवर्धन कसं करायचं याविषयी देखील बोलणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धनाविषयी आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संजय जोशी. सर, तुम्ही सांगितलं की परिसंस्था आहे त्या परिसंस्थांचा ऱ्हास होतोय आणि 2021चा जो पर्यावरण दिन होता 5 जूनला, तर तेव्हा संयुक्त राष्ट्रांनी काही या परिसंस्थांबाबत काही गोष्टी ठरवल्या होत्या पुढच्या 10 वर्षांसाठी. त्याबद्दल जागतिक पर्यावरण दिन जो ह्यावर्षी साजरा केला, दरवर्षीप्रमाणेच ह्यावर्षी देखील 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा होतो आणि दरवर्षी एक संकल्पना घेऊन तो पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्याचं महत्त्व खूप आहे. म्हणजे मगाशी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे पर्यावरण दिनाच्या दिवशीच किंवा असे जे पर्यावरणासाठी राखलेले जे दिवस आहेत त्याच दिवशी फक्त आपण चर्चा करावी आणि त्याच्यावरती विचारविनिमय करावा असं न करता संपूर्ण वर्षभर ते विषय चालवणं हे खूप गरजेचं आहे. त्याचाच आधार घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षी असं ठरवलं आहे की हे पूर्ण दशक म्हणजे 2021 ते 2030 हे पूर्ण दशक परिसंस्थांचं पुनरुज्जीवन करणं यासाठी संपूर्ण जगभर फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणं हे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जवळपास 650 दशलक्ष हेक्टर्स एवढा भूभाग किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात परिसंस्था ह्या त्यांचा ऱ्हास झालेला आहे मोठ्या प्रमाणात आणि ह्या परिसंस्थाचं पुनरुज्जीवन करणं ही एक फार मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवरच आहे. हा, म्हणजे फक्त संयुक्त राष्ट्रसंघाने तो कार्यक्रम ठरवला म्हणून त्यांच्यावर पूर्ण सोपवून आपण मोकळं व्हायचं असं न करता आपल्या सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे की आपण ह्या पुनरुज्जीवनाच्या कार्यक्रमाला आपल्या परीने आपल्या मर्यादेमध्ये आपल्याला जसं जेवढं शक्य असेल तेवढा आपला एक खारीचा वाटा म्हणूया तो उचलून आपण ह्या पुनरुज्जीवनाच्या कार्यक्रमाला हातभार लावणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. नक्कीच सर. आपल्याला आणखी एक फोन येतो तो घेऊया. डॉक्टर अनिल मुंगीकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. नमस्कार जोशी साहेब. मला प्रश्न असा विचारायचा आहे की मी गेल्या 2 वर्षापासून प्रबोधन करत असतो बाजारात जाऊन की आपण कृपा करून प्लास्टिकचे वापरू नयेत. तर मला उलट उत्तर असं बरेच जणांकडून येते की साहेब तुम्ही आम्हाला सांगून उपयोग काय, तुम्ही शासनाला सांगा आणि याचं उत्पादनच बंद करा मुळात. तर नागरिकांना सांगायचं की तुम्ही गैरवा वापरू नका आणि गैरबे उत्पादनासाठी प्रोत्साहन द्यायचं, ही कुठली नीती आहे? तर आपण त्याचं प्रोडक्शनच का नाही थांबवत? धन्यवाद डॉक्टर मुंगीकर आणि तुमचं अभिनंदनही की तुम्ही प्रत्यक्ष ह्याविषयी काम करतायत, लोकांचं प्रबोधन करताय. सर, काय सांगाल त्यांच्या प्रश्नाचं उत्तर?
हां, नमस्कार डॉक्टर मुंगीकर. खरोखर म्हणजे कौतुक आहेत की तुम्ही स्वतः एवढा प्रयत्न करताय. आणि खरं म्हणजे हे जे तुम्ही आता सांगितलं ना, हे आपल्यापैकी प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि नुसतं करणं गरजेचं नाही, तर त्याचं पालन म्हणजे ते जनसामान्यांमध्ये जाऊन हे करणं आवश्यक आहे. तुम्ही जे म्हणालात तसे अनुभव आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे येतातच. लोकांना तेच वाटतं की तुम्हाला काय करायचं आहे बाबा, आम्ही वापरतोय प्लॅस्टिक, सरकारला तुम्ही सांगा. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सरकारचं काम काय आहे? सरकारचं काम आहे कायदे करणं, त्या कायद्यांची अंमलबजावणी नीट पद्धतीने होते की नाही ह्याकडे लक्ष देणं. पण शेवटी त्यांनाही मर्यादा आहेतच की नाही. आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण जेव्हा आपल्या हक्कांबद्दल बोलतो, हे आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना की घटनेने आपल्याला हक्क दिलाय की आपल्याला स्वच्छ हवा पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे. हे भारतीय घटनेने आपल्याला दिलेला हक्क आहे भारतीय नागरिकांना, क्लीन एअर अँड क्लीन वॉटर. पण मग तो हक्क जर आपल्याला दिलेला आहे तर आपल्या जबाबदाऱ्या देखील आहेत की नाही. हवा स्वच्छ ठेवणं, पाणी स्वच्छ ठेवणं ही कोणाची जबाबदारी असते? शेवटी आपली जबाबदारी सुद्धा झटकून चालणार नाही. त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरासंदर्भात जो मुद्दा आपण उपस्थित केला की प्लॅस्टिकवर सरसकट बंदी घालणं, हा एक त्यातला उपाय आहे, असू शकतो. पण ते अशक्य आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. सरसकट बंदी घालणं, कारण प्लॅस्टिकचे कारखाने किंवा ती जी लॉबी आहे ती इतकी प्रचंड स्ट्रॉंग आहे. त्याच्यापासून मिळणारं उत्पादन, त्याच्यावर अवलंबून असणारे इतर उद्योग, लोकांची रोजीरोटी, हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. म्हणून सरसकट बंदी घालणं हे सरकारला शक्य झालेलं नाही आहे. आणि ते होणंही पुढच्या काळामध्ये तरी काही तशी शक्यता वाटत नाही आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आपणच जर मगाशी जो उल्लेख केला की पर्यावरणपूरक जीवनशैलीमध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे की आपण प्लॅस्टिकचा गैरवापर करणं किंवा प्लॅस्टिकचं गैरव्यवस्थापन करणं हे टाळलं पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. अगदी साध्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो की म्हणजे हा एक भाग झालाच की प्लॅस्टिकच्या पिशव्या जर घरात आल्या तर त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा टाकून तो आपण ती पिशवी सकट बाहेर ठेवतो. अन्न, आपलं घरात उरलेलं अन्न त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत बाहेर टाकलं जातं. सॉरी. आणि मग गायी किंवा इतर प्राणी त्या ह्याच्याभोवती गोळा होतात आणि त्यांच्या पोटात ते प्लॅस्टिक जातं. तर असे आपण जर प्लॅस्टिकच्या पिशव्या बाहेर न टाकता त्याचं नीट घरामध्येच योग्य पद्धतीने त्या साठवून ठेवल्या. आणि आता प्लॅस्टिक रिसायकलिंग इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात निर्माण होते की प्लॅस्टिक बहुतांश प्रकारचं प्लॅस्टिक हे रिसायकल होऊ शकतं. फक्त त्या रिसायकलिंग जे उद्योग आहेत किंवा व्यवसाय त्यांच्यापर्यंत ते प्लॅस्टिक पोहोचवणं, ही जर यंत्रणा आपण सक्षमपणे उभी करू शकलो जनसामान्यांच्या सहभागामधनं, हे फार महत्वाचं आहे. कारण इथे प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. आपण संपूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा सरकारला प्रत्येक वेळेला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. आपली देखील जबाबदारी आपण तेवढीच योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. आणि अशा अनेक मार्ग आहेत की ज्या मार्गातून आपण आपल्या घरातला कचरा सगळ्याच प्रकारचा, म्हणजे प्लॅस्टिकच नव्हे तर पेपर असेल, कार्डबोर्ड्स किंवा इतर अनेक प्रकारचा कचरा हा आपण रिसायकलिंग करता निश्चितपणे देऊ शकतो. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं त्याचं जे व्यवस्थापन आहे ते खूप महत्वाचं आहे. सर, आपल्याला एक फोन येतोय. सुधा चौधरी आपल्याशी बोलतायत वसईहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी सुधा चौधरी बोलते. माझा प्रश्न असा आहे की माझी पहिली सूचना अशी आहे की पर्यावरण हा विषय प्राथमिक लेवलला न ठेवता तो थोडासा पुढे जाऊन सेकंडरी पर्यंत नेला तर थोड्या सुज्ञ मुलांपर्यंत तो पर्यावरण विषय त्या दृष्टीने विचार केला जाईल, कंपल्सरी विषय ठेवला तर. आणि दुसरं, मला डॉक्टर अनिल यांनी सांगितलं तोच विषय मला पुढे न्यायचा आहे की आपण जेव्हा दुसऱ्या बेटांवर जातो अंदमान सारख्या, तर तिकडे आपल्याला प्लास्टिक घेऊनच आपण जाऊ शकत नाही, म्हणजे ते बॅन आहे. तर तितकं स्ट्रिक्ट आपल्याला इथे का नाही करू शकत आपण? कारण काय आहे की सरकारने जरी त्या पिशव्या बंद केल्या तरी त्या पिशव्या सर्रास सगळ्यांच्या हातात दिसत आहेत सगळ्यांच्या हातात. आणि प्लास्टिकच्या पिशव्या हा एक मोठा पर्यावरणाला अडथळाच आहे. सो ही एक सूचना मला करायची होती की जर आपण कायदे कडक केले तर या गोष्टी होऊ शकतात. धन्यवाद. धन्यवाद सुधा मॅडम. आणि त्यांची जी तळमळ आहे ती देखील आपल्याला खरं तर कळत होती. आणखीही आपण अशा विषयांवर चर्चा करणार आहोत. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीच्या चर्चा करतो, हा विषय जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, तेव्हा मला असं वाटतं की आपसुकच त्याच्यातून काहीतरी कृती देखील घडण्याची एक आशा असते.
आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. खरं तर हिरवा निसर्ग, गाणारे पक्षी, डोंगर, दर्या, झाडं हे सगळं आपल्याला हवं असतं, पण त्याच्यासाठी आपण काय करतो हा प्रश्न आज या चर्चेच्या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संजय जोशी. आणि सर, मगाशी फोन आला होता की सुधा चौधरी यांचा, आणि त्यांनी काही एक सूचना दिल्या होत्या की पर्यावरण हा विषय सेकंडरी लेवलच्या मुलांना खरं तर शिकवला गेला पाहिजे, त्याबद्दल. बरोबर. नाही, खूप अतिशय चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय तुम्ही सुधाताई. खरं म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे किंवा एकूण आमच्या जेव्हा चर्चा होतात की हा पर्यावरण हा विषय शाळांमधनं अतिशय म्हणजे तो आहे, आता त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे, पण तो ज्या पद्धतीने शिकवला गेला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, ह्या मुलांची मनं ह्या वाढत्या वयामध्ये अतिशय संवेदनशील असतात आणि त्यांची ग्रास्पिंग पण म्हणजे आकलन शक्ती देखील खूप चांगली असते. त्यामुळे ह्या वयात जर आपण योग्य संस्कार त्यांच्यावरती केले, निसर्ग संस्कार, की एकूणच म्हणजे आपण जीवनशैली किंवा निसर्गपूरक जीवनशैलीबद्दल जे बोलतो तर ह्या मुलांच्या मनावर जर बिंबवायला सुरुवात केली तर त्याच्यात निश्चितपणे येणारी ही मुलं जेव्हा पुढे नागरिक म्हणून येतील किंवा वाढतील तर त्यांच्याकडनं आपल्याला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. म्हणजे आमच्या पिढीला विशेषतः ह्या तरुणांकडनं किंवा लहान मुलांकडनं खूप अपेक्षा आहेत. कारण शेवटी कसं आहे की म्हणजे आता परदेशांमध्ये जर आपण बघितलं, पाश्चात्य देशांमध्ये, तर लहान मुलांना म्हणजे अगदी लहानपणापासूनच त्यांच्यावर हे संस्कार झालेले आहेत, आपोआपच दिसतात आपल्याला, त्यांच्या बॉडी लँग्वेज मधनं जाणवतं. आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं की घरामध्ये देखील म्हणजे माझं तर म्हणणं आहे की फक्त विद्यार्थी नाही तर पालकांवर देखील हे संस्कार होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण बरेचदा आपण बघतो की पालक देखील मुलांसमोर बिनदिक्कतपणे कचरा टाकून देणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी सहजपणे होतात. म्हणजे ते काही मुद्दाम मुलांना वाईट वळण लावणं किंवा मुद्दाम करायचं असं नसतो. एक तो काय म्हणू आपण त्याला, तो त्यांच्या आणि संस्कार हा जसं आपण म्हणतो की तो सहजच घडत असतो आणि तो जर लहानपणापासून घडला तर नक्कीच मुलं अनुकरणीय असतात, आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांनी आई-वडीलच जर असं करतायत तर मग त्यांना वाटतं की तो इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. नक्कीच. सर, आपण मघाशी परिसंस्थांबद्दल बोललो, परिसंस्थांचा ऱ्हास होतो हे आपण पाहिलं, तर त्याचं जे पुनरुज्जीवन आहे ते कशा पद्धतीने आपल्याला करता येईल? तर परिसंस्थांचं पुनरुज्जीवन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मगाशी मी जो उल्लेख केला की संयुक्त राष्ट्रसंघाने हा पूर्ण महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम सगळीकडे राबवण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. तर आता पुनरुज्जीवन करायचं म्हणजे काय नक्की करायचं, तर जेव्हा एखादी ढासळलेली परिसंस्था असेल की जिथली झाडं झुडपं नष्ट झालेली आहेत किंवा जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झालेली आहे किंवा जमिनीचा जो कस आहे झाडांना एकूण पोषक द्रव्य पुरवण्याचा, ती क्षमता तिची कमी झालेली आहे, तर अशा ठिकाणी त्या परिसंस्थेचा सखोल अभ्यास करून त्याचं जे पूर्वीचं ज्या काही त्याच्यामध्ये त्याचे पॅरामीटर्स होते ते पुन्हा तिथे रिव्हाइव्ह करणं, हे थोडक्यात त्याचं पुनरुज्जीवन करणं असं सांगता येईल. वास्तविक नैसर्गिक परिसंस्था ज्या असतात ना त्यांचा जेव्हा ऱ्हास होतो तर बहुतांशी त्यांची नैसर्गिक क्षमता असते की स्वतःचं पुनरुज्जीवन करणं. अच्छा. तर म्हणजे बरेचदा मला असा प्रश्न पडतो की अरे आपण कोण आहोत, म्हणजे ह्या संपूर्ण निसर्गाचा एवढा अवाढव्य किंवा ह्या परिसंस्था आहेत तर आपण त्याच्यात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? खरं म्हणजे जे नैसर्गिकरित्या राहणारे प्राणी वनस्पती सगळे आहेत ते आपोआप त्यांचे संबंध इतके चांगले असतात एकमेकांशी की त्या ह्याच्यातनं आपोआप ते पुनरुज्जीवन होत असतं. अच्छा. पण त्याला लागणारा जो कालावधी आहे तो खूप जास्त असतो. बरं. तर आपला प्रयत्न असा राहील की हा कालावधी थोडा कमी करण्यासाठी आपण एक मदत म्हणजे आपला एक हेल्पिंग हँड थोडासा आपण देणं ह्या परिसंस्थांच्या पुनरुज्जीवनाकरता हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. सर, तुम्ही आता जो मुद्दा मांडला तो खरंच खूप महत्वाचा आहे की निसर्ग स्वतःच त्याचं पुनरुज्जीवन करत असतो, आपला फक्त एक छोटासा हातभार हवा असतो. सर, आता आपण बघतोय की पर्यावरणाविषयी बोलताना थोड्याच दिवसात आता गणेशोत्सव येत आहेत आणि त्या दृष्टीने देखील एक कुठेतरी हा विचार की पर्यावरण पूरक गणेशोत्सव कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, त्यासाठी आपण काय करू शकतो? निश्चितपणे खूप महत्वाचा विषय आहे आणि परिसंस्था पुनरुज्जीवन असं जेव्हा आपण म्हणतो किंवा आपली जी जबाबदारी असं म्हणतो त्याच्यामध्ये गणेशोत्सव असेल किंवा नवरात्री असतील किंवा सर्व जे काही सण आपले साजरे होतात वेगवेगळ्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने,
तर ते साजरे करताना देखील आपण जर ते पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त, तर आपण अप्रत्यक्षपणे परिसंस्थांच्या पुनरुज्जीवनाला हातभार लावतोय. बरोबर. अशा अनेक गोष्टी आहेत, पण आपण ह्या प्रश्नाच्या संदर्भात थोडी ह्याचा विचार करूया. आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव किंवा इतरच सगळे, म्हणजे खरं म्हणजे मला इथे सांगायला खूप आवडेल, आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या हजारो वर्षांपासून जी परंपरा आहे वेगवेगळे सण किंवा त्या निमित्ताने साजरे करण्याची, तर ह्या सगळ्या सणांकडे जर आपण नीट बारकाईने बघितलं तर हे सगळे सण निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून त्याची आखणी केलेली आहे. जे काही त्याच्यामध्ये धार्मिक भाग त्यातला जो काही असेल तो असेल त्या ह्याच्या प्रथेप्रमाणे, पण बहुतांश सणांमध्ये असं दिसतं की आपण निसर्गाला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे आणि आपण अप्रत्यक्षपणे निसर्गाचं पूजन करतोय. हां, तर गणेशोत्सवामध्ये किंवा गणपतीच्या मूर्ती घडवणं म्हणा किंवा एकूणच त्याच्या दृष्टीने त्या अनुषंगाने ज्या काही कृती केल्या जातात, तर त्या देखील निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक उत्सवांची सुरुवात केली, तर त्याला त्यांचा उद्देश होता तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ते वेगळं सांगायची गरज नाही. पण झालंय काय की गेल्या काही दशकांमध्ये जशी एकूणच काय विकास होत गेला, मानवी बुद्धीचा विकास, तंत्रज्ञानाचा विकास, अनेक नवनवीन गोष्टी संसाधनं उपलब्ध व्हायला लागली आणि तर ह्या गणेशोत्सवाचं स्वरूप, म्हणजे मी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल थोडंसं सांगेन. आता अर्थात ह्या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या वर्षी किंवा ह्या वर्षी देखील ज्या प्रमाणात हे सार्वजनिक उत्सव साजरे होत असत ते आता होणार नाहीयेत, पण एकंदरीतच ह्या प्रश्नाकडे अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे. खरंय. आणि वेळोवेळी असं सांगितलं जातं की जेव्हा आपण अशा प्रकारचे गणेशोत्सव किंवा उत्सवाची आखणी करतो, तर ती करतानाच आपण तो कमीत कमी संसाधनं वापरून, संसाधनांची कमीत कमी उधळपट्टी कशी होईल आणि त्याला आलेलं जे एकूण विकृत स्वरूप आहे या गणेशोत्सवांना, ते आपल्याला कसं टाळता येईल याचा विचार सगळ्याच मंडळांनी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर आपण मूर्तीपासून, म्हणजे जेव्हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव करा असं आपण जेव्हा म्हणतो, तर मूर्तीपासूनच आपल्याला ती खरं सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे. आपण नेहमी सांगत असतो वेगवेगळ्या माध्यमातून खरं तर शाडूची गणेश मूर्ती वापरण्याचं आवाहन केलं जातं. तर ज्या मोठ्या मूर्त्या आहेत तर त्या देखील आपण शाडूच्या वापरू शकतो का? मला वाटतं ह्यावर आता सध्या काही चर्चा देखील चालू आहे. आजच बातमी आली आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवरती काही बंधनं आणली जाणार आहेत किंवा आणलेली आहेत. तर शाडूच्या मातीच्या मूर्त्या वापरा, हे ह्याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय. कारण पूर्वीच्या काळी मला आठवतंय की जेव्हा गणपती बनवण्याचे कारखाने नव्हते, तर त्यावेळेला घरोघरी मातीच्या गणपती मूर्ती वापरल्या जात असत. आणि ही जी माती आहे ही नैसर्गिक आहे, हे नैसर्गिक संसाधन आहे. तर त्यामुळे म्हणजे मूळ मुद्दा काय आहे ह्याच्यामध्ये की नैसर्गिक माती वापरून त्याची जर मूर्ती बनवली तर विसर्जन केल्यानंतर ती माती पाण्यात विरघळते. बरोबर. आणि ती माती पाण्यात विरघळल्यानंतर ती माती नैसर्गिक असल्यामुळे पाण्यातल्या परिसंस्थेला त्याचं काही नुकसान होत नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जेव्हा आपण विसर्जन करतो, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हा अनैसर्गिक घटक आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक भाग असा आहे की त्या मूर्ती जितक्या आकर्षक करता येतील तितक्या करण्याचा अट्टहास केला जातो आणि मग त्याला चकचकीत दिसणारे रंग, वास्तविक म्हणजे आपण जर ह्याचा विचार केला शास्त्राचा मूर्तीच्या दृष्टीने, तर असं कुठेच असं सांगितलेलं नाहीये की तुम्ही रंग असे वापरा किंवा अशा पद्धतीने करा. तरी पण तो एक चांगलं दिसायला पाहिजे, अट्रॅक्शन असतं किंवा एक प्रकारची स्पर्धा. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं व्यापारीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालंय. खरंय. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स, अनेक घटक आहेत की ज्याच्यामुळे आपण कुठेतरी जे आपले सण आहेत, उत्सव आहेत, त्यामध्ये पर्यावरणापासून आपण थोडेसे दूर जातोय किंवा पर्यावरणाला हानी या सगळ्यांमधून होतीये. काय सांगाल सर आपलं जाता जाता की काय आपण केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ह्याचा ऱ्हास जो आहे तो थांबवला पाहिजे? अगदी अर्ध्या मिनिटात. अगदी
म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी राहील की आपण जी काही संसाधनांची उधळपट्टी करतोय किंवा ज्या पद्धतीने वापर करतोय, शेवटी असं आहे त्याच्यामध्ये की आपण आपली जीवनशैली जेवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक करू तेवढ्या प्रमाणात आपोआपच संसाधनांचा वापर मर्यादित राहील आणि कमी नक्कीच राहील. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात. आपला जो कार्यक्रम आहे, आपण आज पर्यावरणाविषयी बोललो, कसा वाटला आमचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीची वेगवेगळी माध्यमं आहेत ती आपण पाहून घ्या. फेसबुकचं माध्यम आहे hellosahadri20@gmail.com हा मेल ID आहे. यूट्यूबवर आपण हे सगळे कार्यक्रम बघू शकता आणि ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. खरं तर निसर्ग हा आपल्याला दोन्ही हातांनी अगदी भरभरून देत असतो, पण आपण निसर्गाला ते जे दान त्यांनी दिलेलं आहे ते कशा पद्धतीने परत करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपापल्या पातळीवर, आपल्या वैयक्तिक पातळीवर हे आपण नक्कीच करू शकतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही आळविती सुस्वरे, असं संतांपासून आपल्याला हे माहीत आहे आणि त्याचा मला वाटतं आपण जर अंगीकार केला तर नक्कीच एक सुंदर जग आपण निर्माण करू शकू. सर, पुन्हा एकदा मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. दर्शक हो, आपल्यालाही धन्यवाद देते आणि आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.